सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वैभव वाघे खून खटल्यातील आरोपी समर सेंजित उर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. थॅलिसेमिया मेजरने ग्रस्त असलेल्या मुलासाठी वडील 50% HLA मॅच्ड डोनर आहेत. त्यामुळे 21 ऑगस्ट 2026 ते 4 जानेवारी 2027 या कालावधीसाठी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन काळात आरोपीला मुंबईच्या हद्दीतच राहण्याचे, दर आठवड्याला खेरवाडी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आणि साक्षीदारांवर दबाव न आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यात आरोपी समर सेंजित उर्फ टिपू प्रमोद गायकवाड तर्फे ॲडव्होकेट वृषाली मैंदाड, ॲडव्होकेट सौमनिंग पुजारी, ॲडव्होकेट शंकर नरुटे, ॲडव्होकेट गायत्री कुलकर्णी, ॲडव्होकेट प्राजक्ता पुजारी, ॲडव्होकेट अभिषेक देवकते, ॲडव्होकेट पराग काळे, ॲडव्होकेट शुभांगी हजारे, ॲडव्होकेट ऋत्विक होनमाने यांनी काम पाहिले. सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 वैभव वाघे खून खटला या प्रकरणातील आरोपी नंबर 6 समर सेंजित उर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला थॅलेसेमिया मेजर हा दुर्धर आणि गंभीर स्वरूपाचा आजार असल्यामुळं आम्ही या आरोपी नंबर 6 समर सेंजित उर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांच्या वतीनं सुरुवातीला माननीय सत्र न्यायाधीश साहेब सोलापूर यांच्या इथे अर्ज दाखल केलेला होता. सदर प्रकरणाची सुनावणी होऊन माननीय सत्र न्यायालयाने सदरचा जामिनाचा अर्ज हा नामंजूर केलेला होता. तदनंतर आम्ही सदर आदेश विरुद्ध माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांच्याकडे जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता. सदर जामिनाच्या अर्जाची सुनावणी होऊन माननीय न्यायमूर्ती अश्विन बोबे साहेब यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी हा आरोपी नंबर 6 समर सेंजित उर्फ टिपू प्रमोद गायकवाड यांना दिनांक 21 ऑगस्ट 2026 ते दिनांक 4 जानेवारी 2027 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर केलेला आहे. सदरचा जो समर सेंजित गायकवाड हा जो आरोपी आहे हा दिनांक 9/1/2025 रोजीपासून न्यायालयीन कोठडीमध्ये होता. त्याच्या मुलाला थॅलेसेमिया मेजर हा दुर्धर आणि गंभीर स्वरूपाचा आजार असून त्याचं ऑपरेशन बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जी शस्त्रक्रिया आहे प्रकरणामध्ये या आरोपी नंबर 6 समर सेंजित गायकवाड यांच्यातर्फे ॲडव्होकेट वृषाली मैंदाड, ॲडव्होकेट सौमनिंग पुजारी, ॲडव्होकेट शंकर नरोटे, ॲडव्होकेट प्राजक्ता पुजारी, ॲडव्होकेट अभिषेक देवकते, ॲडव्होकेट पराग काळे, ॲडव्होकेट शुभांगी हजारे, ॲडव्होकेट दीपक सोनवणे, ॲडव्होकेट ऋतिक होनमाने या सर्वांनी काम पाहिलेले.